पहा, गेल्या पावसाळ्याभरापासून या ठिकाणी पाणी साठत होतं. येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना त्याचा त्रास होत होता. आम्हाला वाटलं की हे पाण्याचा निपटारा कोणतरी इथले बांधकाम कमिटीचे किंवा बांधकाम विभाग हे करत असून तो कुठलाही विषय नाही, परंतु ही जी ड्रेनची पाईप आहे त्यांचं खोदकाम चालू आहे आणि ह्याच्यामुळं इथला प्रवासी वाहतूक सुकवलेला नाही. ही खड्डा फक्त त्यांच्या पाईपलाईनसाठी चालू आहे, इथलं पाणी संपणार नाही. म्हणून माझी एक रिक्वेस्ट आहे, समाजाला माझी रिक्वेस्ट आहे, प्रतापसिंह महाराज उर्फ दादा उड्डाणपुलाची जे सुशोभीकरण आहे ती मोडलेलं आहे आणि रस्ता आतापर्यंत चालू झालेला आहे आणि ही पाणी या खड्ड्यामुळं इथं थांबलेलं आहे. उड्डाणपुलाचं पाणी जी येणार आहे ते थांबणार नाही. ही पाणी त्वरित थांबण्याचं संजय कारंडे हे पत्रकार यांच्या माध्यमातून मी त्यांना रिक्वेस्ट करतो कारंडे साहेबांना की हे पाणी ह्या पुलाचं पाणी येणार हे जोपर्यंत किरवाडीच्या चौकापर्यंत खाली ड्रेनेजची चोकअप झालेलं आहे ते त्वरित मोकळं करावं. एक रस्ता बंद करावा, दुसरा रस्ता चालू करावा, त्या माध्यमातून ते पाणी चालू होईल. माध्यम मी तुम्हाला सांगतो, प्रत्येक वेळेला पोलीस डिपार्टमेंटच्या ट्रॅफिक हवालदाराने हा रस्ता बंद केला, तिथून त्यांच्या माध्यमातून त्यांच्या सोयीनुसार ती चालू लाईन केली आणि त्याच्या माध्यमातून ही चालू केलं. परंतु इथून मकरंद पाटील जातात, इथून शंभूराज देसाई जातात, इथून सगळे मंत्री जयकुमार गोरे जातात, पण त्यांना लाज वाटत नाही की इथं पाणी का साठलंय, इथलं चोकाप का झालंय. त्यांना लाज वाटली पाहिजे. लाडक्या बहिणीच्या नावावर मला आणखीन एक मुद्दा सांगायचा. सातारा जिल्ह्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे सिंह भोसले हे या ठिकाणीवर येतात जातात. त्यांच्या चुलत्याचं नाव या पुलाला आहे आणि त्या पुलाच्या त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम होत आहे आणि रस्त्यावर पुलाखाली सर्व खडमय रस्ता झालेला आहे. त्यांना कसं काय कळत नाही. शिवेंद्र बाबा, तुम्हाला हात जोडून विनंती करतो, तुम्ही बांधकाम मंत्री आहेत, जेव्हा आमचं पुलाचं काम पुलाखालचे खड्डे नीट करा.